श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे मे महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय मित्रांनो की मेष राशीच्या व्यक्तींना येणारा जो मे महिना असणार आहे तो कसा असणार आहे, त्याचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी मे महिना तुमचा कसा जाणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा की मेष राशीचे व्यक्ती ह्या अतिशय खणखर असतात, कष्टाळू असतात आणि जिद्दी पण फार असतात. प्रत्येक कामाची मेष राशीच्या व्यक्तींना फार आवड असते. मेष राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय दयाळू पण असतात, परंतु एकच त्यांचा कमकुवत असतो की त्यांना राग लवकर येत असतो. मेष राशीच्या व्यक्तींनी जर राग अनावर ठेवला किंवा क्रोधावर नियंत्रण ठेवले तर मेष राशीच्या व्यक्तींना कुठलंही काम अशक्य नाही. मेष राशी राशीचक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत. मित्रांनो बघा की सध्या मेष राशीला 7.5चं पहिलं चरण चालू झालेलं आहे आणि अशाच मेष राशीच्या व्यक्तींना येणारा मे महिना कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण तुम्ही नक्की करा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही उपाय देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो की येणारा जो मे महिना आहे तो तुमच्या आरोग्यासाठी म्हणजेच मेष राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी कसा जाणार आहे. तर मित्रांनो बघा की येणारा जो मे महिना आहे तो तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे, परंतु अति कामामुळे तणावामुळे तुमचं शरीर थकणार आहे, मानसिक आरोग्य तुमचं थकणार आहे, मनाला पण थकवा जाणवणार आहे. त्यामुळे अति काम करणे टाळा. मित्रांनो बघा की अति कामामुळे प्रकृती बिघडू शकते, अति कामामुळे तुम्हाला ताण येऊ शकतो. त्यामुळे अति काम करणे येणाऱ्या मे महिन्यात तुम्ही टाळलं पाहिजे. तुम्हाला जेवढे झेपेल तेवढंच ते तुम्ही काम करा. रोज सकाळी उठून आपल्या आरोग्यासाठी व्यायाम करा, योगा करा आणि तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही योगा हा नक्कीच केला पाहिजे. येणारा काळ हा तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने चांगलाच असणार आहे, परंतु मानसिक ताणतणावापासून दूर तुम्ही राहिलं पाहिजे. अति कामा तुम्ही टाळले पाहिजे. त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी देखील घेतली पाहिजे. आरोग्याच्या प्रवास जेव्हा तुम्ही करणार आहात त्यावेळेस तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी नक्कीच घ्या. येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. फक्त मानसिक तणावापासून, शारीरिक तणावापासून दूर राहा आणि योगा आणि व्यायाम नक्की करा. त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत येणारा काळ हा मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. तुमची जी उधारी होती ती उधारी तुमची वसूल होणार आहे. तुम्ही जर एखाद्याला कर्ज दिलं असेल किंवा एखादी थकबाकी तुमची दुसऱ्याकडे असेल, ती थकबाकी तुमची येणाऱ्या काळात वसूल होणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला कर्जाची गरज असेल तर कर्जसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. कर्ज वसूल झाल्यामुळे तेच कर्ज तुम्ही भांडवलात उपयोगी करणार आहात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही ते उपयोगी करणार आहात. अनेक बाजूनी तुमचे आर्थिक व्यवहार जो आहे तो तुमचा अतिशय चांगला होणार आहे. जे तुमचे आर्थिक व्यवहार अडकलेले आहेत ते सुद्धा आर्थिक व्यवहार हे येणाऱ्या काळात तुमचे होणार आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुमची जी जुनी कर्जे आहेत ती जुनी सुद्धा कर्जे तुमची वसूल होणार आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला अनेक स्रोत तुमचे उत्पन्नाचे साधन तुमचे येणार आहेत. येणारा काळ हा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. तुमची आर्थिक जी मर्यादा आहे, पातळी आहे ती चांगली होणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभसुद्धा मिळणार आहे. अचानक धनलाभसुद्धा येणारा काळ तुमचा होऊ शकतो. फक्त मित्रांनो तुम्हाला एकच करायचं आहे, तुमचे उत्पन्न जरी वाढले तरी तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. तुम्ही अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे. येणारा काळ हा मे महिन्यात तुम्हाला अनावश्यक खर्च नक्कीच टाळायचा आहे आणि जो वाचलेला खर्च आहे तो तुमच्या बचतीच्या मार्गाने तोच तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही बचत नक्कीच करा. आर्थिक बाबतीत येणारा मे महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. तुमची कर्जे वसूल होणार आहे, जुनी थकबाकी उधारी तुमची वसूल होणार आहे. त्यामुळे तुम्हाला येणारा काळ हा अतिशय आनंदात जाणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी मेष राशीच्या ज्या व्यक्ती आहेत, ज्यांना नोकरी नाही आहे अशा व्यक्तींना येणाऱ्या मे महिन्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे नोकरी आहेत अशा व्यक्तींना
नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय की नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा पाठिंबा तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी देतील आणि त्या जबाबदारीचं पालन तुम्ही येणाऱ्या मे महिन्यात करणार आहात. त्याचबरोबर मित्रांनो बघा की येणारा काळ हा नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. नवीन जबाबदारी तुम्हाला मिळाली असल्यामुळे तुमची थोडीशी धावपळ सुद्धा वाढणार आहे. परंतु धावपळीला घाबरून न जाता कामात तुमचं मन गुंतवा, कामात चांगलं करा. नक्कीच तुम्हाला बढती आणि प्रमोशन देखील मिळणार आहे. येणाऱ्या काळात तुमचा पगारवाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, नोकरदार वर्गासाठी येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. फक्त कामाच्या ठिकाणी थोडीशी सावधानगी बाळगूनच काम करा. दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठलंही काम करताना सावकाशपणे मन लावूनच केलं पाहिजे. मन इकडे, शरीर कामाच्या ठिकाणी आणि मन भलतीकडे असं न करता मन आणि शरीर एकाच ठिकाणी लावून तुम्हाला काम नक्की करायचं आहे. येणारा काळ हा नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो मे महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. ज्यांना उच्च शिक्षणासाठी जे विद्यार्थी प्रयत्न करत होते त्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग येणाऱ्या मे महिन्यात मोकळा होणार आहे. तुम्हाला एक उच्च शिक्षणाच्या ॲडमिशनसुद्धा मिळू शकते. त्याचबरोबर मित्रांनो बघा की विद्यार्थी वर्गाने मन लावून अभ्यास करायचा आहे. येणारा काळ हा थोडासा आव्हानात्मक तुमचा असणार आहे. त्यामुळे तुमचं मन एकाग्र करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. येणाऱ्या काळात जर तुमची स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला आव्हानात्मक काही गोष्टी कराव्या लागतील. काही गोष्टींना तुम्हाला मन एकाग्र करावे लागेल. जर टाईम अभ्यास सोडून बाकीच्या बाबतीत खर्च होत असेल तो तुम्हाला टाईम फक्त अभ्यासावर खर्च करायचा आहे. म्हणजे अभ्यासच तुम्हाला येणाऱ्या काळात करायचं आहे. मित्रांनो बघा की विद्यार्थी वर्गाला येणारा काळ तुमची परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षासुद्धा विद्यार्थी वर्गांची आहे किंवा काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे आहे, उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचे आहे, परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल, त्या विद्यार्थी वर्गाला येणारा मे महिना अतिशय चांगला यश मिळवून देणारा आहे. परंतु तुम्हाला कुठलेही काम करताना एकाग्र पद्धतीने ते काम करायचं आहे. कुठलेही काम करताना प्रयत्न तुम्हाला सोडायचा नाही आहे. जोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत. म्हणजेच काय मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा येणारा काळ हा थोडासा आव्हानात्मक असणार आहे. त्यानंतर बघूया की व्यवसाय बाबतीत कसा असणार आहे. व्यावसायिक लोकांसाठी येणारा मे महिना अतिशय चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. जर त्यांना एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही मे महिन्यात व्यवसाय सुरू करू शकता. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखा वाढू शकतात. त्यांचा व्यवसायात नवीन गोष्टी ह्या येणाऱ्या मे महिन्यात घडू शकतात. येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, आताच आपण बघितलं की येणारा मे महिना हा मेष राशीसाठी अतिशय चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला येणाऱ्या काळात तुमची प्रकृती सांभाळायची आहे. येणाऱ्या काळात तुम्ही जेवढं काम जास्त कराल तेवढं तुमच्या प्रकृतीला धोका आहे किंवा तुमच्या प्रकृतीवर ताण वाढू शकतो, शरीरावर ताण वाढू शकतो. त्यामुळे काम जेवढं तुम्हाला जमेल तेवढंच येणाऱ्या काळात नक्की करा. योगा करा आणि आपल्या आरोग्याची काळजी येणाऱ्या काळात तुम्ही घेतली पाहिजे. मित्रांनो बघा 7:30 चालू आहे. तर 7:30मध्ये तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांना काळे तीळ व तेल वाहिले पाहिजे. त्याचप्रमाणे हनुमान चालिसाचे वाचन देखील तुम्ही केले पाहिजे. हनुमान चालिसाचे वाचन केल्यामुळे 7:30चा जो काळ आहे तो तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा.